पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार महेश भाऊ बाबुराव आहिरे यांनी दणदणीत विजय मिळवला। नागरिकांनी त्यांना नगरसेवकपदी निवडून दिले। नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला असून प्रभागासह संपूर्ण गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांच्या आग्रहास्तवच त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती आणि त्याच विश्वासाचे रूपांतर विजयात झाले। विशेष म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या पहिल्याच दिवशी महेश भाऊ आहिरे यांनी जनसेवेचा शुभारंभ केलाय। प्रभागातील पाणी टंचाई लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिलाय। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतलाय। शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या देविका फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महेश भाऊ आहिरे यांनी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले। यामध्ये 100 पाट्या व पेन्सिलचा समावेश असून ही सामग्री त्यांनी तात्काळ संस्थेपर्यंत पोहोचविली आहे। त्यांच्या या तत्परतेचे आणि संवेदनशील नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नगरसेवक होऊन अवघे 3 दिवस झाले असतानाच महेश भाऊ आहिरे यांचे कार्य जोमाने सुरू असून प्रभाग क्रमांक 9च्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध असल्याचं चित्र दिसत आहे। सर्वसमावेशक, सकारात्मक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांचा विजय हा नागरिकांच्या विश्वासाचा परिपाक असल्याची भावना गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। नमस्कार, मी एक ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती कावेरी पगारे, प्रभाग क्रमांक 9चे नवनिर्वाचित नगरसेवक महेश भाऊ आहिरे। आपण बघताय की आत्ताच पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि प्रभाग क्रमांक 9 मधून महेश भाऊ आहिरे हे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून या नगरसेवक ह्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे। आणि भाऊंचं काम इतकं उत्कृष्ट आणि इतकं सुंदर आहे। गेल्या 2 दिवसापूर्वीच त्यांना नगरसेवकाचं जे पद मिळालंय, अक्षरशः आपण बघू शकता की त्या नगरसेवकाच्या पदाचं त्यांनी अगदी सोनं करण्याचं ठरवलेलं आहे। आणि काल माझ्या बघण्यात एक पोस्ट आली, एक व्हिडिओ आला की काल पहिला दिवस त्यांचा नगरसेवकाचा आणि त्यांनी एका ठिकाणी पाण्याचा टँकर देऊन आणि त्यांचं कर्तव्य दक्षता जी आहे ती दाखवली। अगदी तत्पर कर्तव्य दक्षता म्हणता येईल याला। आणि काल मी म्हटली भाऊंना की भाऊ, गरीब विद्यार्थ्यांसाठी मी समाजसेवा करते आणि पिंपळगावच्या परिसरामध्ये मी सर्वे केला असता गोरगरिबांचे जे मुलं आहेत त्या मुलांना शिक्षणासाठी ते शाळेत जाऊ शकत नाही, तर मी देविका फाउंडेशनची एक संचालिका आहे आणि त्यातून मी ठरवलं की त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑन दी स्पॉट जाऊन जागेवर त्यांना एज्युकेशन द्यावं, शिकवावं। आणि तो विषय मी महेश भाऊंजवळ काल फक्त बोलली आणि बोलल्यानंतर लगेचच महेश भाऊंनी ती गोष्ट मनावरती घेतली आणि त्या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ 100 पाट्या आणि त्या पाट्यांसाठी लिहिण्यासाठी लागणाऱ्या ज्या पेन्सिल आहे त्या सर्व आज ते घेऊन माझ्यापर्यंत, माझ्या संस्थेपर्यंत आले। खरंच मी धन्यवाद मानते महेश भाऊ, कारण एवढं तात्काळ आणि तत्पर नगरसेवक मी पहिल्यांदाच बघितला। आणि मला तरी वाटतं की पिंपळगाव बसवंत सारख्या गावाला, नगरीला असे नगरसेवक जर लाभले तर निश्चितच पिंपळगावचा विकास हा अगदी उंचावर जाईल आणि 5 वर्षात ते त्यांचं अगदी मोलाचं सहकार्य देतील आणि आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत। भाऊ, अशीच तुमची साथ नेहमी असू द्या। धन्यवाद। जनतेसाठी 24/7। थँक्यू, धन्यवाद। किती झाले? जायचे ना पुढे। झाला प्रॉब्लेम निवडून आल्यानंतर पहिलाच प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह केलेला आहे। पाण्याचा टँकर त्यांनी एक फोनवर त्यांनी सकाळपासून अपडेट घेऊन राहिले होते। खर्चानी शिवाय पाण्याचा टँकर मला घरपोच त्यांनी आणून दिला, अवेलेबल करून दिला आणि ते स्वतः परत अपडेट घेण्यासाठी आले। चालेल, थँक्यू। जनसेवेसाठी 24/7। ओके। रिपोर्ट नाशिक लोकशाही।